मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। मंत्रिमंडळ बैठकी पार पडलेल्या आहेत। 1 एप्रिल 2026 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारमार्फत घेण्यात आलेले आहे व त्याबद्दल मंत्री आदितीताई तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना काही जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते देण्यात आलेले आहे। मंत्री आदितीताई तटकरे यांनी तेही सांगितले की लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा KYCसाठी संधी देण्यात आलेली आहे, पण त्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना शेवटची संधी असणार आहे, ही सगळी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्या योजनेत्राला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी खूप अत्यंत आनंदाची अपडेट असणार आहे, कारण पुन्हा एकदा KYCसाठी संधी देण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना KYC सुधारणा करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु राज्यात उद्भवलेल्या अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकट, राज्यातील लाडक्या बहिणींकडून झालेली मागणी या पार्श्वभूमीवरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनित्राजी पवार यांच्या सूचनेनुसार KYC दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आली आहे व यामध्ये सर्व लाडक्या बहिणींनी नक्कीच लाभ करून घ्यायचा आहे, कारण लाडकी बहीण योजना 30 एप्रिल 2026 पर्यंत KYC दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे व ज्या पात्र लाभार्थ्यांना KYC करून ही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना KYC दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे व हे स्वतः मंत्रिमंडळ बैठक पार पडल्यानंतर आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे। अशा प्रकारे मंत्रिमंडळ बैठक 1 एप्रिल रोजी झाली व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। ही पूर्णपणे जी काही KYC संधी देण्यात आली आहे त्याच लाडक्या बहिणी नाही की ज्यांची KYC ऑलरेडी झाली आहे व त्यांच्याकडून चूक झाली होती, परंतु आता त्यांना पात्र करण्यासाठी ही सरकारने संधी देण्यात आली आहे। तर तुम्हाला सिम्पली ते क्लिक करायचं आहे या लिंकवरती, तुमचं लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे। बघा आता इथे ते टाकल्यानंतर मी सहमत आहे क्लिक केल्यानंतर OTP पाठवावरती तुम्हाला केल्यानंतर तुमच्या जे रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे ते OTP टाकायचा आहे। आता काही बदल करण्यात आले आहे। बघा तुमचा लाभार्थी आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे कॅप्चे कोड पहिल्यांदा दिसत होता, पण आता सध्या दिसत नाही आहे। कॅप्चे कोड आता जे काही आधार क्रमांक टाकल्यानंतर येईल, त्यानंतर इथे मी सहमत आहे OTP पाठवा केल्यानंतर तुम्हाला पुढे 2 प्रश्न विचारले जाणार आहे। आता हे 2 प्रश्न असणार आहे, खूप महत्त्वाचं असणार आहे बघा, कारण ही शेवटची संधी आहे। तुमची KYC चुकली आहे आणि तुम्हाला परत दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला संधी मिळणार नाही। 30 एप्रिलच ही शेवटची संधी असणार आहे। आता तुम्ही म्हणाल की नवीन KYCसाठी संधी देण्यात आली आहे, म्हणजेच काय, नवीन पद्धतीने पुन्हा एकदा KYC सुरू झाली आहे, पण ती फक्त दुरुस्ती प्रक्रियेसाठी सुरू झाली आहे। ज्या लाडक्या बहिणीची KYC झाली नाही त्यांना पुन्हा जूनमध्ये KYC सुरू होणार आहे, त्यामुळे नवीन KYCसाठी पुन्हा जे काही नवीन संधी आहे सध्या सुरू नाही। जी नवीन म्हणजे ज्यांची झालेलीच नाही, KYC कधीच झाली नाही त्या लाडक्या बहिणींसाठी आहे, पण ज्यांची KYC झाली आहे दुरुस्ती प्रक्रिया करायची आहे। 2 प्रश्न आहेत बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणजे सरकारी कर्मचारी नको आहे व कोणत्याही दुसऱ्या योजना आहेत, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असलेलं नको आहे। त्याचं उत्तर तुम्हाला सबमिट करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला हे सक्सेसफुल मेसेज येणार आहे। अशा प्रकारे मेसेज आल्यानंतर तुमची KYC पडताळणी झाली आहे का नाही ते पडताळणीसाठी तुम्ही काय करू शकता, पुन्हा एकदा तुम्ही लॉग इन व्हायचं आहे, इथे लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे व चेक करायचं आहे। जर तुम्हाला असं वॉर्निंग मेसेज आला या आधार क्रमांकाची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, हे जर आलं तरच तुम्हाला पात्र करण्यात येणार आहे, म्हणजेच काय, तुम्ही इथे पुढील महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। अशा प्रकारे 2 मिनिटं तुम्ही KYC करून घ्यायची आहे। बघा काय झाले की आता 31 मार्चपर्यंत जेव्हा संधी देण्यात आली होती तेव्हा सुद्धा लाखो लाडक्या बहिणींना म्हणजे जवळजवळ 70-71 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं असं सांगत होते, परंतु मुदत वाढ झाल्यामुळे नक्कीच इथं काय होणार आहे, लाडकी बहिणी योजनेची पात्रता यादी असणार आहे त्यामध्ये वाढ होणार आहे व पुन्हा एकदा लाडक्या बहिणींचे 1500 रुपये सुरू होणार आहे। या संदर्भात काही प्रश्न असू द्या, नक्कीच कमेंट करून विचारा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या योजनेयात्रा पेजला व चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।